या ठिकाणी राहुल वोरा इंजिनियर्स अँड असोसिएट कार्यालयाच्या 25व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी डॉक्टर प्रकाशजी कोंका या ठिकाणी आलेले आहेत. डॉक्टर प्रकाश कोंका हे रोटरी क्लब ऑफ बीड मिड टाउनचे सचिव आहेत. कोंका सर, आपण राहुल वोरा सर यांच्याबद्दल काय म्हणू इच्छिता? आउटस्टँडिंग कॉन्क्रीट स्ट्रक्चर बनवण्यामध्ये त्यांचा जो हातखंडा या मराठवाड्यात कोणी त्यांचा हात धरू शकत नाही इंजिनिअरिंगच्या बाबतीत. आणि मी अल्ट्राटेकचे किंवा ACEP औरंगाबाद सिव्हिल इंजिनिअरिंग प्रॅक्टिसिंग असोसिएशन द्वारे जे पुरस्कार दिले जातात, तर मराठवाड्यामध्ये जे काही आउटस्टँडिंग कॉन्क्रीट स्ट्रक्चरसाठी जे पुरस्कार दिले जातात, तर दरवर्षी म्हणजे दरवर्षीच्या पुरस्कारांमध्ये राहुल बोरा सरचा एखादा प्रोजेक्ट नाहीये आणि त्या प्रोजेक्टला पुरस्कार नाही असं होत नाही. एकूण 6 कॅटेगरीमध्ये हा पुरस्कार दिला जातो आणि या 6 कॅटेगरी पैकी कोणत्या ना कोणत्या 1-2 कॅटेगरीमध्ये 3 कॅटेगरीमध्ये जे आहे सरांचं जे आहे या ठिकाणी पुरस्कार त्यांना मिळतोच. आणि सगळ्याच कॅटेगरीमध्ये जवळपास ते त्या ठिकाणी त्यांचे नॉमिनेशन त्या ठिकाणी पाठवतात. आज बीड असेल, जालना असेल किंवा उस्मानाबाद असेल, औरंगाबाद असेल, तर जवळपासच्या अनेक जिल्ह्यांमध्ये जे आहे आज राहुल बोरा सरचं जे काम आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय. आणि त्यांची जी मेहनत आहे, त्यांची जी चिकाटी आहे आणि ते अजिबात कॉम्प्रोमाइज करत नाही, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कारण की घर एकदाच बनतं आणि प्रत्येकाच्या स्वप्नातलं घर हे तेवढंच मजबूत असावं. म्हणून आज जर आपण त्यांची टॅगलाईन जर आपण बघितली तर या ठिकाणी जे आहे स्वप्न तुमचं ताकद आमची असंच आहे. आणि म्हणून प्रत्येक स्ट्रक्चर त्याचं एक आउटस्टँडिंग कॉन्क्रीट स्ट्रक्चर, अर्थक्वेक रेजिस्टन्स असेल आणि मग त्याच्यामध्ये वापरण्यात येणारं जे काही साहित्य असेल, या सगळ्यांच्या बाबतीत जे आहे ते कधीच ते कॉम्प्रोमाइज करत नाही. आणि म्हणून आपण अनेक इंजिनियर पाहतो की ज्या स्वस्तामध्ये स्ट्रक्चर कसं तयार होईल यासाठी विचार केला जातो, परंतु राहुल बोरा सरचं तसं नाही. ते ऍक्च्युअल मध्ये त्या बिल्डिंगसाठी जेवढं आवश्यक आहे त्याचा लोड किती आहे त्या सगळं अॅक्युरेटली ते कॅल्क्युलेट करतात आणि कॅल्क्युलेट करून त्याला एक स्ट्रॉंग कॉन्क्रीट स्ट्रक्चर कसं तयार होईल. कारण की स्ट्रक्चर हे अत्यंत महत्वाचं असतं. इंटेरियर मध्ये तुम्ही किती बदल करू शकता, परंतु एकदा फाउंडेशन झालं, एकदा स्ट्रक्चर झालं तर त्याच्यामध्ये बदल आपल्याला करता येत नाहीत. आणि म्हणून ते अत्यंत मजबूत असणं गरजेचं आहे. आणि त्या मजबूतीची हमी फक्त राहुल बोरा हे ब्रँडच या ठिकाणी देऊ शकते. आणि म्हणून आज त्यांच्या राहुल बोरा इंजिनिअरिंग अँड असोसिएटला 25 वर्ष पूर्ण झालेले आहे. मला असं वाटतंय की मी आज जे 25व्या वर्षी जे आज जे आहे वर्धापन दिनानिमित्त बाईट देतोय, मला असं वाटतंय की मी 50व्या वर्षी ज्यावेळेस गोल्डन ज्युबली सेलिब्रेशन होईल त्यावेळी मी सुद्धा येऊन जे आहे या ठिकाणी मी बाईट निश्चितच देईल. कारण की सर एक नामांकित, संपूर्ण देशातील नामांकित असं कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे COPचे ते विद्यार्थी आहेत. आणि त्यांचं जी मेहनत आहे, त्यांचं जे काम आहे ते अत्यंत आउटस्टँडिंग अशा पद्धतीचं आहे आणि आउटस्टँडिंग इंजिनियर म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. तर त्यांच्या या यशाबद्दल जे आहे मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि भावी वाटचालीसाठी जे आहे खूप खूप शुभेच्छा त्या ठिकाणी. तर धन्यवाद. या ठिकाणी राहुल वोरा हे आउटस्टँडिंग इंजिनियर आहेत. राहुल वोरा म्हणजे एक ब्रँड आणि मराठवाड्यातील नव्हे देशातील टॉप इंजिनियर पैकी एक म्हणजे राहुल वोरा सर आहेत. आणि मी निश्चितच सिल्वरच नाही तर गोल्डन ज्युबलीला येईन अशा प्रकारची भावना डॉक्टर कोंका सर यांनी व्यक्त केली आहे. कोंका सर, आपले फार फार आभार.